तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या नावाची चर्चा ही अनेक वर्षांपासून सातत्यानं होत आली आहे। राजकारणापेक्षा सुद्धा जास्त विजय यांच्या खासगी आयुष्याची चर्चा अधिक रंगते आणि त्या प्रत्येक चर्चेत त्रिशाचं नाव हमखास घेतलं जातं। सोशल मीडियावर दोघांचे फोटोज, व्हिडिओज आणि एकत्र दिसल्याच्या पोस्ट वारंवार व्हायरल होत असतात। विजय आणि त्रिशा यांनी एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट केले, त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरल्या। इतकंच नाही तर विजय यांच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या दुराव्याचं कारण सुद्धा काही जणांनी त्रिशालाच ठरवलं। या सर्व चर्चांना कधीही अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी विजय यांची सर्वात जवळची मैत्रीण म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं। पण आता हीच मैत्री तमिळनाडूच्या राजकारणात मोठ्या वादाचं कारण ठरली आहे। कारण अभिनेत्री त्रिशाबाबत कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी अटक केली आहे। या एका वक्तव्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात प्रचंड अशी खळबळ उडाली आहे। नेमकं उदयनिधी स्टॅलिन यांनी असं काय म्हटलं ज्यामुळे त्यांच्यावर 6 गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणानंतर तमिळनाडूच्या राजकारणात इतका मोठा वाद का निर्माण झाला, हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। संपूर्ण वादाची सुरुवात झाली ती कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्या प्रश्नावरून। तंजावर इथं डीएमकेनं आयोजित केलेल्या आंदोलनात उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारवर जोरदार टीका केली। जून गेला, जुलै गेला आणि आता ऑगस्ट सुद्धा सुरू झाला तरी कावेरीचं पाणी काही आलं नाही। पण सरकारला त्याची काहीच चिंता नाही, त्यांना फक्त डीएमकेवर गुन्हे कसे दाखल करायचे याचीच काळजी आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला। याच भाषणादरम्यान गर्दीतून काही कार्यकर्त्यांनी त्रिशा त्रिशा अशा घोषणा दिल्या आणि त्यानंतर उदयनिधी काही क्षण थांबले, हसले आणि कथितपणे एक द्विअर्थी आणि आक्षेपार्ह टिप्पणी त्यांनी त्यावेळेस तिथे केली। हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला। मुख्यमंत्री विजय आणि अभिनेत्री त्रिशा यांचा अपमान केल्याचा आरोप करत तमिळगा वेन्नी कळगम अर्थात टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या आणि या तक्रारीनंतर सोमवारी सकाळी चेन्नईतील उदयनिधी स्टॅलिन यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। बातमी समजताच डीएमकेचे वरिष्ठ नेते आणि अनेक वकील त्यांच्या घरी पोहोचले, मात्र पोलिसांनी त्यांना घरात प्रवेश करण्यापासून रोखलं। यावेळी पोलीस आणि डीएमके नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। त्यानंतर टीव्हीकेच्या तंजावर जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख भैरवी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात 6 गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली। या कारवाईनंतर तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून डीएमकेनं ही अटक राजकीय सूडबुद्धीनं करण्यात आल्याचा आरोप केलाय। दरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी आपण कोणाचंही नाव घेतलं नाही आणि कोणतंही चुकीचं वक्तव्य केलं नसल्याचा दावा केला। मी जे बोलतो त्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे। आता न्यायालय जो निर्णय देईल तो मला मान्य असेल, त्याचे परिणाम भोगायला सुद्धा मी तयार आहे, असंच त्यांनी स्पष्ट केलं। पण त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या वकिलांनी मद्रास उच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल करत अटकेपासून संरक्षण मागितलं। मुख्य न्यायाधीशांनी ही याचिका स्वीकारून संबंधित खंडपीठाकडे सुनावणीसाठी पाठवली आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात न्यायालय काय निर्णय देतं आणि या वादाचे तमिळनाडूच्या राजकारणावर पुढे काय परिणाम होतात याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। तुर्तास तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।